हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे कमीत कमी 5-5:30 वाजले. तर बाहेरचं वातावरण बघा किती मस्त आणि फ्रेश असं वातावरण आहे. तर बरेच दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर झाडांना पाणी घातलं आणि झाडांची कटिंगसुद्धा केली आहे 2-3 दिवसापूर्वी. झाडं खूप मोठे झाले होते, तर मग म्हटलं चला झाडांची कटिंग तरी करूया, म्हणजे पावसाळ्यामध्ये छान झाडं फुटतील. आणि इथे कढीपत्ता बघाल तर खूप मस्त असा कढीपत्ता हिरवागार झाला आहे. मागे ना कढीपत्त्याची कटिंग केली होती, बराचसा छाटून टाकला होता, कारण घराच्या कामामुळे ना खूप खराब झाला होता. मग मी भरपूर कट करून टाकला, तेवढा छान कढीपत्ता, खूप मस्त असा कढीपत्ता फुटलेला आहे. तर आता मी विकत कढीपत्ता आणत नाही, हाच कढीपत्ता वापरते गार्डनमधला. आणि गोकर्णीचं मी बरेच दिवसापूर्वी ना बिया लावल्या होत्या कुंडीमध्ये, तर खूप छान असं वेल तयार झालेला आहे आणि आता फुलं पण यायला लागले. आणि गोकर्णीच्या झाडाने बघा मस्त अशी खिडकी पकडली आहे, तर खिडकीवर चालला आहे वेल. आणि इथे दुसऱ्या बादलीमध्ये सुद्धा गोकर्णीचे बिया टाकून आणि रोपटे तयार केले. तर म्हटलं आता ती बादली उचलून आणि दुसरीकडे ठेवील, म्हणजे जी जाळी आहे ना ती सुद्धा भरेल. नागवेलीचा वेलसुद्धा मस्त असा झालेला आहे. 2-3च पानं होते नागवेलीच्या वेलाला, आता खूप छान झालं आहे. आणि इथं तुम्ही कपडे बघाल तर आराम खुर्ची कपड्यांनी भरून राहिली, सर्व कपड्यांच्या घड्या घालायच्या आहे. तर हे तेच म्हणे का आराम खुर्ची बसायला आहे का तुला कपडे ठेवायला आहे, तर म्हटलं ठीक आहे आज घड्या घालील कपड्यांच्या. इथे संध्याकाळची वेळ आहे आणि माझ्यासाठी ठेवला आहे चहा, घासलेले भांडे ते लावायचे आहे. तर इथे मला आहे ना दीदीने मस्तपैकी चहा बनवून दिला आहे आणि मी चहा घेते. चहा घेतल्यानंतर कपड्यांच्या घड्या घालील. कपड्यांच्या घड्या घातल्या आणि जेच त्याच्या कप्प्यात ठेवले ना का छान वाटतं. नाही तर आहे ना मग असे कपडे असे वरती असले ना का ते सुद्धा खूप पसारा दिसतोय. तर ती आराम खुर्ची बघा भरलेली आहे. कमीत कमी बरेच दिवस झाले म्हणजे कपड्यांच्या घड्याच घातलेल्या नव्हत्या. तर आता नाही इथे चटई टाकली आणि त्याच्यावरती सर्व कपडे काढून घेतले आणि घड्या घालून जेच त्याच्या कप्प्यांमध्ये कपडे ठेवून देते, म्हणजे आराम खुर्ची रिकामी होईल. मध्ये दुसऱ्या एका जाळीमध्ये सुद्धा कपडे आहेत, ते पण घड्या घालून घेते. आणि मस्तपैकी माझ्या दीदीने मला एक स्पेशल चहाचा कप बनवून दिला, खूप छान. ती आली आहे ना सुट्ट्यांना, तेव्हापासून आहे ना तीच मला चहा बनवून देते संध्याकाळच्या वेळेस. तर छान वाटतं असं आयता बसून चहा घ्यायला. तर आता इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात केली आहे. स्वयंपाक करून घेते. भांडे घासून झालेले, काही चहा पाण्याचे वगैरे आहेत. तर वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि तिकडे पाटीमध्ये भांडे ते सुद्धा लावायचे आहेत. तर काही कारणामुळं आपल्या चॅनलवर 15 दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते, पण आता दररोज व्हिडिओ येणार आहेत, तर व्हिडिओ बघत जा. आता दुसरा दिवस आहे. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. सकाळचे 5:30 वाजले आणि इथे माझे आंघोळ वगैरे झाले. तर बघा रात्री किचन व्यवस्थित आवरून वगैरे ठेवला होता. तर छान वाटतं ना असं सकाळी सकाळी उठल्यानंतर किचन फ्रेश असला ना का काम करायला सुद्धा छान वाटतंय. तर माझ्या मते 7:30 पावणे 8पर्यंत खूप कामं आवरले होते आज. तर हे सुद्धा लवकर ऑफिसला गेले होते, कारण लवकर उठले ना का कामंसुद्धा लवकर आवरतात. तर आता म्हटलं चला मस्तपैकी कडधान्य तरी भिजत टाकूया. माझ्याकडे हा स्प्राऊट मेकर आहे, मी ऑनलाईनच घेतलेला आहे. तर खूप मस्त आहे. मग मी काय करते, कडधान्य भिजत टाकायचे असले ना तरी त्याच्यामध्येच टाकते आणि मोड यायला पण त्याच्यामध्येच ठेवते. काय होतं मग दुसऱ्या भांड्यांमध्ये आपण भिजत ठेवले ना का मग किचनवरती पण खूप सारा पसारा होतो. मग त्याच्यामुळे ना मग मी काय करते, त्या स्प्राऊट मेकरमध्येच सर्व काही कडधान्य भिजत टाकते. 4 त्याच्यामध्ये डब्बे आहेत, तर प्रत्येक डब्यामध्ये वेगवेगळे कडधान्य भिजत टाकते. तर म्हटलं चला आता मस्तपैकी कडधान्य भिजत टाकूया. आणि दररोज कोणती भाजी करायची खूप मोठा प्रश्न आहे. दररोज सकाळ झाली का काय भाजी करायची, संध्याकाळ झाली का काय भाजी करायची. तर कोणत्या ताईंना हा प्रश्न पडतो ना का भाजीला दररोज काय करायचं. कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, कारण मला तर दोन्ही वेळेसचा असाच प्रश्न पडतो की आता काय भाजी बनवायची. आणि माझी दीदी सुट्ट्यांना आली आहे ना, तर आपल्या चॅनलवर एवढे 2-3 दिवसात होम टूर आणि किचन टूर येणार आहे. आत्ताच मी घर पण आवरलं आहे, तर मग म्हटलं चला होम टूर आणि किचन टूरसुद्धा करूया. आणि माझ्या बऱ्याचशा ताईंच्या कमेंट राहायच्या का ताई होम टूर करा, किचन टूर करा. तर म्हटलं चला मस्तपैकी आता 2 व्हिडिओ होम टूर आणि किचन टूरचे करूया आपण. तर नक्कीच व्हिडिओ बघत जा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
खूप दिवसांनी आपल्या चॅनलवर व्हिडिओ येऊ राहिला आहे ना, तर मी सुद्धा माझ्या ताईंना भेटायला खूप उत्सुक आहे. कारण मला पण असं झालं का मी माझ्या ताईंना कधी भेटते आणि कधी नाही. तर आजपासून मी दररोजच तुम्हाला भेटणार आहे. मी पोस्ट टाकली होती का आपल्या चॅनलवर का व्हिडिओ येत नाही, तर जाऊन नक्कीच वाचा ती पोस्ट, म्हणजेच तुम्हाला समजेल. तर इथे माझी चालली आता साफसफाई, म्हणजे सकाळची वेळ आहे आणि म्हटलं चला TV युनिट वगैरे सोफा वगैरे सर्वच काही आवरून घेऊया. तर ही सर्व काही हॉलची वगैरे सर्व साफसफाई करून घेते. आत्ताच 2-3 दिवस झाले पूर्ण घर व्यवस्थित आवरून घेतलं आहे. तर आता मस्तपैकी सकाळी सकाळी छान असे TVला तारक मंत्र वगैरे देवांचे गाणे स्तोत्र मंत्र अभंग असं लावलं ना का घरातलं वातावरण पण खूप छान राहतं. हे गेले मॉर्निंग वॉकला. आधी पण उठला आहे, दीदी झोपली आहे, ती काही लवकर उठत नाही. तर आता म्हटलं चला आपण आहे ना एकीकडे घरातले कामं पण आवरतील, साफसफाई होईल आणि एकीकडे आपले असे देवांचे स्तोत्र मंत्र लावले ना का आपण सुद्धा थोडंफार गुणगुण करतो, आपल्या पण तोंडात देवाचं नामस्मरण येतं. त्याच्यामुळे ना मग मी दररोज सकाळी न चुकता माझ्या घरामध्ये असे कमीत कमी 2-2.5 तास तर देवांचंच सर्व काही चालू राहतं आहे. मोबाईलला म्हणा TVला म्हणा किंवा झुंबरवरती लावून देते पण चालतं आहे. तर आता इथे ना सर्व काही आवरून घेते. TV युनिटवरती सर्व काही पसारा होता, भरपूर वेळ लागला मला त्याच्यावरचं सर्वच आवरायला. जे कोणी काहीच काय आणलं का ते TV युनिटवर आणून ठेवतात. तर मग मी आज सर्वांना सांगितलं का याच्यावरती अजिबात पसारा करायचा नाही, जीच ती वस्तू जेच त्या ठिकाणीच असली पाहिजे, इथं तिथं ठेवायची नाही. कारण पसारा पण दिसतो घरामध्ये आणि आत्ता ना बरेच दिवस झाले घरामध्ये, म्हणजे खरं सांगायचं तर लक्षच नव्हतं. त्याच्यामुळे जी वस्तू आणली ती तिथंच राहून जायची, ती काही पुन्हा तिला कोणी हात लावत नसायचं. तर आता सोफ्याचे कवर पण धुवून टाकलेले आहेत, कालच नवीन टाकले, म्हणजे जे धुतलेले होते ते. उशांचे कवर धुवून टाकले, सर्व खिडक्यांचे पडदे वगैरे स्वच्छ केले, खिडक्या स्वच्छ केल्यात, सर्व घर आवरून झालेलं आहे. आता पावसाळ्यामध्ये 4 महिने ना जे काही आपले पडदे वगैरे आहेत ना ते काहीच धुवायचे नाही. डायरेक्ट आता नवरात्र म्हणा किंवा दिवाळीच्या वेळेसच साफसफाई पडद्यांची धुवचू करायची. तोपर्यंत आता मध्ये पावसाळ्यात काढायचं नाही. अजून तर काही पाऊससुद्धा पडू नाही राहिला. एवढं गरम होतं का जून महिना संपत आला आहे तरी अजून पावसाचा तपास नाही आहे. TV युनिटवरचे जे काही फुलं वगैरे तुम्हाला दिसतात ना ते सुद्धा साफसफाई करून झाली, म्हणजे सर्वच गोष्टी आवरून घेतल्यात. असा कपडा ओला करून घेतला आहे आणि त्याच्याने ना सर्व काही फर्निचर पुसून घेते. तर हे पण आत्ताच मॉर्निंग वॉकवरतून आल्यानंतर जरा त्यांनी बातम्या लावल्या आहे, फॅनखाली बसले, जरा वेळ बाहेर बसले होते आणि मग हॉलमध्ये आले, जरा वेळ बातम्या वगैरे लावल्या, त्यांनी बातम्या बघितल्या आणि माझं चाललं आता डायनिंग टेबल स्वच्छ करायचं का. म्हटलं आज आहे ना सर्व काही व्यवस्थित आवरून घेऊया आणि फक्त शेवटला स्वयंपाक ठेवूया. तर डायनिंगचे मॅट वगैरे ते पण धुवून टाकलेले होते. आता यांचा सकाळचा नाश्ता पाणी झाला. सकाळचा नाश्ता म्हणजे माझी भाजीपोळीच असते, दुसरं काही पोहे उपमा वगैरे असं काही नाही. तर हे चालले ऑफिसला. आज लवकरच गेले होते. लवकर उठलं ना का कामं लवकर आवरतात. तर आज 9:15 वाजताच हे ऑफिसला गेले होते. ऑफिसला जायच्या आधी ना माझा स्वयंपाक चालू होता, तोपर्यंत त्यांनी मस्त आधीचं त्यांच्या आणि दीदीच्या ड्रेसच्या इस्त्र्या वगैरे केल्या. 1-2 ड्रेस त्यांनी बघितलं का इस्त्री केलीच पाहिजे, एवढी इस्त्री करतात ना तिथे हवा सुटते, पण त्यांना काही इस्त्रीशिवाय करमत नाही. सावकाश काढा. कोणत्या गेटने जाता? हा गाडी नाही सावलीत लावली, गाडी सावलीत नाही. बाय, येते. आता हे गेले ऑफिसला, मला पण जायचं आहे. तोपर्यंत घरातले जे काही राहिलेले कामं आहेत ते आवरून घेते. आता फक्त किचनवरचे एवढे भांडे घासून आणि किचन आवरून का मग माझं सर्व काही घरातले कामं आवरले. अजून तर माझी जी कामाला माझ्याकडे हौसा आहे ना ती सुद्धा कामावर येत नाही. कमीत कमी आता तिला 2 महिने झाले का ती सुट्टीवर आहे, तिची तब्येत बरी नसल्यामुळं. मग सर्व काही कामं मलाच करायला लागतात. कपडे भांडे फरची घरातले सर्वच कामं, ऑफिसला जायला लागतं आहे. तर इथे ना 2-3 पातेल्यांमध्ये ना दूध होतं, तर ते एकाच पातेल्यामध्ये दूध केलं आणि ते तापून ठेवते. म्हणजे ते कालचं दूध होतं तर ते सर्व तापून वगैरे ठेवते. आणि अजून
नंतर दूध पण नाही आलं. तर आता दूध आलं ना का मग मी ऑफिसला गेले तरी दीदी किंवा आधी तापवतात. मुलं असले ना घरात का मग ते तापवतात, तसंच ठेवती नाही. तोपर्यंत मी ऑफिसला निघून जाते. तर इथे ना आता हे सर्व भांडे व्यवस्थित गोळा करून बेसिंगमध्ये ठेवते. किचन स्वच्छ धुवून घेते. आणि आत्ता याच्यापुढे आपल्या चॅनलवर छान छान मस्त असे व्हिडिओ येत जातील. तर व्हिडिओ बघत जा आणि कमेंटसुद्धा करत जा, कारण तुमच्या कमेंट आल्या ना का मला खूप छान वाटतं आहे. प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो आहे आणि ती वाचल्यानंतर एवढं मस्त वाटतं आहे ना का सांगूच शकत नाही. आणि प्रत्येक कमेंटला रिप्लायसुद्धा येतो माझ्याकडून. किचनसुद्धा आवरलं आहे. फक्त किचनच्या ट्रॉल्यांचे भांडे वगैरे घासले नाही. ते भांडे दररोजच निघतात आणि असे पण झाकलेले राहतात. पण किचनची टाईल्स, दोन्ही खिडक्या वगैरे स्वच्छ केल्या आहे. आणि काल मी ज्वारीचं दळण दळून ठेवलं आहे 2-1 किलो. तर हे बघा इथे ना हे कालचं दूध आहे ते तापतं आहे. आणि ते तापल्यानंतर बघा शेगडी इंडक्शन बंद केली ना तरी ते दुधाला बघा कशी उकळी फुटते. त्याच्यामुळे ना चुकून एखादं भांडं राहिलं ना का लगेच जळून जातं आहे. रिकामं जर असलंच, अशी शेगडी गरम असली आणि ते भांडं तसंच असतं तर ते जळतं आहे. तर इकडची साईड सर्व काही किचन आवरून घेतला. बेसिनमध्ये भांडे ठेवले. आता भांडेसुद्धा घासून झाले. बघा 11:45 वाजत आले. माझे सर्व कामं आवरले. आता मला ऑफिसला जायचं आहे. जाता जाता बाहेरचं तुम्हाला झाड दाखवलं आहे गोकर्णीचं. तर चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.